नमस्कार, माझं नाव ओवी प्रसाद राजकोंडावार आहे। मी संस्कार पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असून मी 6व्या वर्गात शिकत आहे। मी महावाचन चळवळ उत्सव यात सहभागी झाली आहे। मी शिवचरित्र हे पुस्तक वाचले आहे। या पुस्तकाचे लेखक डॉक्टर धनंजय कीर आहे। या पुस्तकाची मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, जगातील कोणत्याही राज्याचा जर तुम्ही इतिहास वाचला असाल तर त्या राजाच्या दरबारामध्ये स्त्री ही नाचताना दाखवली आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव राजे होते ज्यांच्या दरबारामध्ये स्त्री ही नाचताना नाही तर वाचताना दाखवली आहे। ज्यावेळी मराठ्यांनी कल्याण प्रांत जिंकला होता त्यावेळी तिथल्या सुभेदारांची सुनेला ती दिसण्यात खूप जास्त सुंदर होती असे म्हणलं जातं। त्या सुनेला कैद करून नजराणा म्हणून महाराजांच्या समोर पेश केला जातं आणि जे झालं ते पाहून सर्वजण थक्क झाले होते, कारण हा काळ वेगळा होता। या काळामध्ये बलात्कार म्हणजे कोणत्याही प्रकारचा गुन्हा नव्हता। जर एखाद्या राजाने एखादा प्रदेश जिंकला त्यावेळी तिथल्या स्त्रियांना कैद करून त्याच्यावर अत्याचार करणे ही जणू तिथली प्रथाच पडली होती। परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी या घाणेरड्या प्रथेला छेद दिला आणि या स्त्रियांना आईचा आणि बहिणीचा दर्जा देऊन त्यांनी हवे तिथे जाण्याची परवानगी दिली। असे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी महाराष्ट्राची मुलगी याचा मला गर्व आहे। अशा या छत्रपती शिवाजी महाराज राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। धन्यवाद।